करपट्टीला स्थगिती देण्यात आली आणि त्याच वेळेस हे ठरवलं गेलं होतं की भविष्यात जर घरपट्टी किंवा कुठली करवड जर करायची असेल तर एक समिती नेमली जाईल. त्या समितीमध्ये ग्रामस्थ असतील, काही माजी नेते कार्यकर्ते असतील, अशा सर्वांची एक समिती स्थापन करून मग विशेष ग्रामसभा घेतली जाईल आणि ग्रामसभेच्या मंजुरीनंतरच ग्रामसभेने ज्या करवाढीला मंजुरी दिली तेवढीच करवाढ केली जाईल. पण जर पाहिलं तर विद्यमान ग्रामसेवक जे आहेत यांनी अशा प्रकारची कुठलीही समिती गठीत केली नाही, कुठल्याही ग्रामसभेची परवानगी घेतली नाही आणि अशा प्रकारे बेकायदेशीर 5 ते 30% करवाढ केली. ही करवाढ करताना नागरिकांना किंवा कोणालाही विश्वासात घेतलं गेलेलं नाही. ग्रामसेतू नावाच्या एका खाजगी कंपनीला हे काम देण्यात आलं, पण ते काम देताना सुद्धा ग्रामसेवकाची मंजुरी घेतलेली नाही. सदस्यांची मंजुरी घेऊन फक्त दिलं गेलं असं मला वाटतं की त्याविषयी मला माहीत नाही आहे. तर ही झालेली करवाढ ही अन्याय स्वरूपाची आहे आणि ती होऊ नये असं आम्हाला वाटतं. 2023च्या विशेष ग्रामसभेत जो निर्णय घेण्यात आला त्याची काटेकोर अंमलबजावणी आत्ताच्या विद्यमान प्रशासनाने करावी अशी मागणी मी या पत्रकार परिषदेमार्फत करतोय. दुसरी गोष्ट, करवाढ करताना घरपट्टी वाढवताना फेर सर्वेक्षण आता खंडू शिंदेंनी सांगितलं, तोच मुद्दा मी महत्त्वाचा समजतो की फेर सर्वेक्षण करणं गरजेचं होतं. पाठीमागच्या 10 ते 15 वर्षामध्ये ग्रामशाळेमध्ये फेर सर्वेक्षण झालेलं नाही, पण या 15 वर्षामध्ये कित्येक मोठमोठ्या सोसायट्या ग्रामशाळेमध्ये तयार झाल्या, कित्येकांनी नवीन घरं बांधली, काहींनी 1 मजल्याची 2 मजल्याची घरं झालेली आहेत, काहींची नवीन घरं झाली आहेत. या घरांच्या नोंदी केल्या गेल्यात का किंवा जे सुधारणा केली, वाढीव बांधकाम केले त्याची पण सर्वेक्षण केलंय का, त्याची योग्य मोजमाप घेतलीत का? तर हे सर्वेक्षण न करता केलेली घरवाढ ही मला चुकीची वाटते. तर माझी मागणी या पत्रकार परिषदेमार्फत हेच राहील की पुनर्सर्वेक्षण हे केलं जावं. त्याचबरोबर ज्यांच्या घरांना 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष झाली त्यांना घसारा पण देण्यात येतोय की नाही याचंही सर्वेक्षण केलं जावं. ही मागणी मी एक ग्रामस्थ म्हणून, जे सर्व पक्षी जरी बसला असला तरी हा विषय कुठल्या पक्षाचा नाही आहे, हा विषय पूर्ण गावाचा आहे म्हणून एक ग्रामस्थ म्हणून ही मागणी या पत्रकार परिषदेमार्फत विद्यमान प्रशासनाला करत आहे. धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाढीव दरवाढी संदर्भात आपण पत्रकारांनी सर्वसामान्य नागरिकांना आवाजाची वाचा फोडण्यासाठी जे आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं सर्वांचा आम्ही आभार मानतो. सांगण्याचा उद्देश असा, करवाढ करताना शासनाचं धोरण असं आहे तर 4 वर्षांनी करवाढ प्रस्तावित केली पाहिजे, तसं परिपत्रक शासनाचं आहे. शासन परिपत्रकानुसार सन 2015 ते 19 या 4 वर्षाच्या कालखंडाकाळात कोणतंही सर्वेक्षण सरकार ग्रामपंचायतीमध्ये झालेलं नाही. त्यानंतर पुढील 4 वर्ष आली, सन 19 ते 23 या 4 वर्षात देखील कोणतंही फेर सर्वेक्षण झालं नाही. जैसे ते करवाढ लावली हे सगळं करत असताना प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार केले गेले की पुढचं सर्वेक्षण तुमचं 23 ते 27 या 4 वर्षामध्ये तुमचं फेर सर्वेक्षण केलं पाहिजे. हे फेर सर्वेक्षणामध्ये तुमच्या नियोजित बांधकामं जी नोंदणीकृत आहेत 8ला ती तशीच आहेत का, त्यामध्ये काही फेरबदल झालेत का, किंवा काही नवीन बांधकामं झाली ती कर प्रणालीमध्ये आली. मुख्यतः सांगण्याचा उद्देश करवाढ करणं अपेक्षित नसून कर कक्षेमध्ये सर्वांना समावेश करणं हे सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. आणि जी पोकळी निर्माण होणार होती ही करवाढीची, तर ती आपसुकच हे कर क्षेत्रामध्ये सर्वजण आले असते तर करवाढ करण्याची गरज पडणार नाही, असं एक नागरिक म्हणून माझं मत आहे. वेळोवेळी प्रशासनाला आपण सूचित केलं की तुम्ही फेर सर्वेक्षण करा, परंतु कोणतंही फेर सर्वेक्षण झालं नाही आणि आपसुकच त्यांचा जो ऑब्स्ट्रॅक्ट आहे कर प्रणालीचा तो बंद पडला, सर्वे डाऊन झाले. त्यांनी परस्पर जाऊन ती कर टॅक्सेशनचं फायनलाइज करून आले. हे सगळं करत असताना जेव्हा करवाढ झाल्याचं सिद्ध झाले, ग्रामस्थांनी आवाज उठवला. 30/10/2023ला जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेमध्ये एक समिती स्थापन करण्याचं ठरलं. त्या समितीला मदत करण्यासाठी एक पोट समिती ती स्थापन केली गेली आणि फेर सर्वेक्षण तात्काळ करून 4 महिन्यामध्ये आपण सर्वेक्षण करू. 31 मार्च पर्यंत ते पूर्ण होईल आणि 1 एप्रिल पासून नागरिकांच्या हरकती सूचनांचा विचार करून आपण 1 एप्रिल 2024 पासून करवाढ जी जैसे असेल नागरिकांच्या हरकती सूचना अभिप्राय विचारात घेऊन करवाढ करू. मात्र तसं कोणताही प्रकार झाला नाही. आणि ग्रामपंचायतचा एक विषय असा येतो की माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा कर वाढवला कुणी हे प्रथमतः बघितलं पाहिजे. जे आपण म्हणतोय प्रशासन, ग्रामपंचायत आणि नागरिक
प्रथमतः सांगण्याचा उद्देश असा की 23-27 ची जी कर प्रणाली होती सर्वेक्षण झालं नाही. ग्रामसभा जे सर्वोच्च अधिकार आहेत ग्रामसभेला त्याची अवमानना झाली आणि समिती स्थापन फक्त कागदावर केली. हे सगळं करत असताना कालावधी गेला 24 टॅक्सेशन करून आणलं. त्या टॅक्सेशनला जी सुरुवातीला आपण म्हणतो की आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासून चालू होतं आणि 1 एप्रिल ते साधारणतः 21 मे पर्यंत तुमची जी काही करवाढ आहे ती फिक्सेशन केली याचा अहवाल पंचायत समितीला जातो. स्थानिक प्रशासनाने करवाढी संदर्भात जे काय कर मागणी किती हे फायनलाइज केलं जातं, परंतु तसा कोणताही ठराव करवाढीचा ग्रामपंचायत प्रशासनाने मंजूर केला नाही. या सर्वांना संबंधित अधिकाऱ्यांनी बगल दिली गेली. 31 मे 2024 ला एक मासिक सभा झाली. या मासिक सभेमध्ये ठराव नंबर 6 जो मासिक सभेच्या सभा सूचनावर घेण्यात आला त्यामध्ये फेर आकारणी सर्वेक्षण बाबतचा आहे. हा ठराव फेर आकारणी सर्वेक्षण बाबतचा आहे आणि या सर्वेक्षणाकरता सरपंच रुपेश गायकवाड, उपसरपंच अनिता गायके, शाखा किंवा कनिष्ठ अभियंता कातळे मॅडम होते त्यावेळेस बांधकाम विभागाच्या, विस्तार अधिकारी BD वायकर होते आणि ग्रामविकास अधिकारी या 5 जणांची समिती स्थापन केली गेलेली आहे. हा ठराव आहे मे 2024 चा आणि हाच ठराव फक्त समिती स्थापनाचा गैरफायदा घेऊन संबंधित जे ग्रामविकास अधिकारी होते त्यांनी परस्पर जाऊन हे करवाढ करून आणलेली आहे. त्यामुळे नागरिकांना सांगू इच्छितो की प्रशासन दिशाभूल करतंय. हे अधिकारी वर्ग त्यांनी केलेल्या चुकीचं काम हे कार्यकारिणी असो तुम्हाला आम्हाला दिशाभूल करण्याचं काम करत आहे. मुख्यतः सर्वेक्षणकारांची मागणी आपली वारंवार आहे, पण सर्वेक्षण का केलं जात नाही याचं उत्तर अद्याप त्यांनी दिलं नाही. मध्यंतरीच्या काळामध्ये फेर सर्वेक्षण चालू झालं होतं, परंतु का कारणास्तव ते बंद झालं याचं देखील उत्तर प्रशासनाने दिलेलं नाही. या सर्व गोष्टींवर लाक्षणिक उपोषण असेल, त्याचबरोबर अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने केलेल्या कारभाराला मध्यंतरी आम्ही एक बेशरम फुलाच्या पुष्पवृक्षाने स्वागत केलेलं असो. बऱ्याच पद्धतीमध्ये शासनाचे चाललेल्या बेकायदेशीर कामकाजाचा निषेध म्हणून आंदोलने, हे आंदोलन होतं, उपोषण होतं, घंटानाथ आंदोलन देखील केलं गेलं आणि या सर्व याच्यामध्ये अधिकाऱ्यांनी 5 अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन केली. त्या चौकशी समितीने सर्व दप्तर तपासणी केली. याच्यामध्ये 100% उणिवा दिसून आल्या आणि या उणिवांच्या आधारे मागील झालेल्या मीटिंगमध्ये संबंधित जागरूक नागरिक म्हणून आम्ही 5 जण होतो. त्यावेळेस टिप्पणीमध्ये 22-23 प्रमाणे कर वसुली करावी असं सहाय्यक गटविकास अधिकारी, चौकशी समिती आणि नागरिक जे काही उपस्थित होतो त्यांच्या समोर कच्च्या टिप्पणीमध्ये सगळं लिहिलं गेलं आणि फक्त करवाढ ज्यांची केलेली आहे त्यांच्या जादा घेतलेल्या कराचं समायोजन करावं किंवा त्यांना ते परत द्यावं, पुढील टॅक्सेशन मध्ये वजावट करावी असे लिखित टिप्पणी त्या ठिकाणी झालेली आहे. त्यामुळे प्रशासनाने ज्यांचा वाढीव कर घेतलाय तो तर त्यांना परत करणं अनिवार्य आहे. आणि दुसरी गोष्ट, ग्रामसभा फक्त कागदापुरते होत असतील तर सर्वोच्च अधिकारी त्या ग्रामसभेच्या ठरावाची अंमलबजावणी जर करत नसतील तर त्या दोषींवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे ही माझी प्रामुख्याने मागणी. नमस्कार, मी भाऊसाहेब उर्फ लक्ष्मण श्रीमती गायकवाड, ज्येष्ठ नागरिक, या कार्यक्रमाचा तात्पुरता अध्यक्ष या नात्याने सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने, ग्रामपंचायतीचे इगवले साहेबांच्या सहकार्याने, आजी माजी सदस्यांच्या संमतीने, विश्वासाने ही योजना 1920 पासून चालू केलेली आहे. या संदर्भात अनेक वेळा प्रशासनाला आम्ही सर्व कार्यकर्ते असो, मग भले आपले लवटे साहेब असतील, खंडू असेल, विजूभाऊ असेल, वीर असतील, सजीव असेल, ही सगळी मंडळी आहे, खामशेतचे काही सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, आम्ही सर्वांनी शासनाला जाग येण्यासाठी BDOच्या दारामध्ये उपोषण केलं. त्यावेळेला आम्हाला त्यांनी मान्यता दिली की बाबा सर्वसामान्य नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही पुढचं पाऊल उचलणार नाही. परंतु हे प्रशासन आहे
हे अतिशय झाड कातड्याचे. त्यांना सर्वसामान्य माणूस म्हणजे त्यांना नगण्य वाटतो. त्याला विश्वासात घेण्याची त्यांच्याजवळ कुवत नाही, मानसिकता नाही. अधिकार खुर्चीचा वापर करून आम्हाला विश्वासात न घेता परस्पर समिती गठीत केली आणि नको त्या मार्गाने आमच्या सर्वसामान्य लोकांवरती 30%, वास्तविक पाहता 30%ची सुरुवात 1% 30% होती. पण यांची मालगाडी कुठेही न थांबता डायरेक्ट 30व्या स्थानकावर येऊन थांबली. हे जे चाललेलं आहे ते आमच्या ग्रामस्थांना मान्य नाही. आम्ही हा जो विषय आहे हा तात्पुरता नसून याचं आम्ही फार मोठा उद्रेक करणार आहोत. आणि ह्या उद्रेकासाठी जरी आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, जेल भोगण्याची वेळ आली, तरी देखील आम्ही माघार घेणार नाही. सर्वसामान्यांना आम्ही न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. आता जी कार्यरत समिती जी आहे आम्हीच निवडून दिलेली 1 नंबरपासून 6 नंबरवर सगळं आमचेच सहकारी, त्यांना सुद्धा विनंती करून सांगितली. त्यांनी सुद्धा गांभीर्याने ग्रामस्थांचे विचार मांडण्याची संधी किंवा त्यांच्या हरकती घेण्याची भाव जी मोठेपणा मन मोठं करून जे मांडायला पाहिजे होतं. दिगोळे साहेब, ते आमचं गोरगरिबांचं मागणे की तुम्ही आम्हाला नागरिक म्हणून विश्वासात घ्या. तुम्ही काय आमचं दुश्मन नाही, आम्ही तुमचं दुश्मन नाही, पण सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही आम्हाला विश्वासात घ्या. आम्ही तुमच्या विकासाला कुठलीही बाधा आणणारा माणसं नाही. आज हे सगळ्या खटपटी करणारा आमचा खंडूभाऊ आहे. आम्ही पहिलेच सांगितलं बाबा इथं राजकारण नको, बरोबर आहे ना. हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे. हा काय माझा घरगुती प्रश्न नाही. माझं सुद्धा घर पडलं आहे, तुम्ही कुठे येऊन बघा. मला 2000 रुपये पडले. अरे चाललंय काय? मुद्दा आता असा आहे, आर्थिक वर्ष सुरुवात होतं एप्रिलला आणि संपतं मार्चला. हे आर्थिक वर्ष जे ना मागचं कळत ना पुढचं कळत, ह्याच्यामुळं तांत्रिक अडचणीचा हे घेऊन तिथं घोटाळा होण्याची शक्यता 100% नाकारता येत नाही. हे पत्र मी नरेंद्र मोदी साहेबांना दिलं की बाबा हे आता एवढं जग पुढे गेले, मग तुम्ही कॅलेंडरीप्रमाणे जानेवारी ते डिसेंबर असं आर्थिक वर्ष करा ना. काय अडचण आहे त्याचं? आम्ही पण तुम्हाला विरोध करतो. पण मार्च एप्रिल महिना मागच्या वर्षाचा, मार्च महिना ह्या वर्षाचा आमच्या सर्वसामान्य माणसाने काय समजायचं? मागची पट्टी भरली का ह्या वर्षाची पट्टी भरली? आणि हे लोक आम्हाला विश्वासात घेत नाही, आमच्या तक्रारीला प्राधान्य देत नाही, आमचं म्हणणं मांडण्याची संधी देत नाही. म्हणून आम्ही आज पत्रकार परिषदेचा पवित्रा घेतला आहे. हा जो पवित्र आहे हा मर्यादित नसून आम्ही सर्वांना हात जोडून विनंती करतो, बाबांनो आम्हाला सर्वसामान्यांना विश्वासात घ्या. आम्ही तुमचे शत्रू नाही, परंतु आम्हाला जर दाबायचा प्रयत्न केला तर आम्ही रस्त्यावर उतरू. वेळ पडली तर बाजारपेठ सुद्धा बंद करू आणि ह्या शंकराच्या मंदिरापासून पोटोबाच्या मंदिरापर्यंत पदयात्रा काढू, बॉम्बे पुन्हा रोड बंद करू. या आमच्या भावनेशी तुम्ही खेळायचा प्रयत्न करू नका, आमचा अर्थ पाहू नका, एवढंच बोलतो. आणि सर्वांची मी कार्यक्रमाला हजर झाल्याबद्दल अध्यक्ष या नात्याने सर्वांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो, मनपूर्वक आभार मानतो. आणि आपण सर्वांनी आपलं घरचं कर्तव्य समजून मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हा असं जाहीर आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सध्या त्या 30% वाढीच्या विरोधात सह्यांची मोहीम चालू केलेली आहे. कदाचित आपल्या घरी कोणी येऊ शकलं नाही तरी आपलं कर्तव्य समजून प्रत्येकाने या सत्कार्याला मदत करा.
कारण ह्यामध्ये तुम्हाला सुद्धा 30%ची झळ पोहोचणारच आहे. तर हा आमचा व्यक्तिगत प्रश्न नसून हा सर्वसामान्यासाठीचा लढा आहे. प्रत्येकाने या मोहिमेला सहकार्य करा अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. या संदर्भात आपल्याकडे काही proof आहेत का? हो. या पावत्या आहेत पत्रकारांना, या पावतीमध्ये एक सेट देऊन टाकतो मी तिकडे कॅमेरा हे बघा पकड घ्या. या ठिकाणी शंकर कृष्णा पिंगळे यांची गेल्या वर्षी 3,506 रुपये होती आणि ही त्यांची चालू पट्टी आहे. याच्यावरती 4,200 म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी यांची 900 रुपये पट्टी वाढलेली. म्हणजे 30% यांच्या आता जर समजा तुम्ही पाहिलं तर 30% याच्यावरती वाढलेले दिसून येते. याच्या आधी करवाढ कधी झालेली आहे? ग्रामपंचायतीमध्ये याच्या आधी कधी करवाढ झालेली आहे? हे बघा ना, हे फक्त त्यांनी लिखित सन दिलं. 2019 मध्ये करवाढ झालेली आहे. त्यावेळेस देखील कोणतेही फेर सर्वेक्षण झालेलं नाही. जैसे थेच टॅक्सेशन करून लादण्याचा प्रकार यापूर्वी 2 वेळा झालेला आहे, 15 ते 19 आणि 19 मध्ये देखील फेर सर्वेक्षण झालेलं नाही. 17,000 पट्टी आहे आता एकच वर्षाची. आणि 13 गेल्या वर्षी दिनेश ज्ञानेश्वर गायकवाड यांची पट्टी 13,600 रुपये. कुठल्या वर्षी गेल्या वर्षी म्हणजे 24ला 13,600 होती. ह्या वेळेला ती 17,534 रुपये. तशी जयवंतबाई ज्ञानेश्वर गायकवाड यांची पट्टी गेल्या वेळेला 6,108 होती. ह्या वेळेला 7,817 झाली. या दोन्ही भरल्या पावते गेल्या वर्षी पण आता या वर्षी पण. अशा अनेक उदाहरणे आहेत. काय उदाहरण आहे? अशी ठळक उदाहरणे आहेत. तुम्हाला जर पुरावे पाहिजेच असतील तर तुम्ही वेळ द्या. एक झेड पुरावे तुम्हाला सादर करतो. आम्ही ग्रामपंचायतीच्या विरोधात भांडणारी माणसं नाही. 2 मिनिटं सांगू इच्छितो हा, की जी आपली यापूर्वी ग्रामसभा झाली होती 30/10/2023. जी यापूर्वी ग्रामसभा झाली होती 30/10/2023. त्या ग्रामसभेमध्ये जो निर्णय झाला होता करवाढ स्थगितीचा, त्यामध्ये मी माझं उदाहरण सांगू इच्छितो. जी पट्टी वाढ घेतली गेली होती, त्यानंतर 23-24ला जे टॅक्सेशन घेतलं जास्त, त्याचं 24-25ला टॅक्सेशन भरताना मला वजावट मिळाली. याचा 89 रुपये माझे वजा केलेत. सांगू इच्छितो की त्या ठरावाचा इम्पॅक्ट झालाय, परंतु तो जो डिफरन्स द्यायचा होता तो सर्वांना मिळालेला नाही. ज्यांना जो मिळाला नाही डिफरन्स तो द्यावा. पुन्हाच्या चुकीचा असा भाग असा झाला की वजावट जरूर दिली, परंतु आताचं जे टॅक्सेशन केले गेले ते पुन्हा वाढीव दराचं झाले. मग आम्ही वारंवार दरवर्षी ती समायोजनाची रक्कम परत मागायची का? आम्ही ज्यादा दिलेले पैसे व्याजासह आम्हाला परत देणार का? जर तुमचे पैसे आम्ही नाही भरले वेळेत तर 5% तुम्ही आम्हाला दंड आकारताय, 2% नोटीस फी आकारताय. प्रशासनाला ते दंड नोटीस फी नागरिक भरतात. मग आमचे पैसे जर जास्त तुम्ही वसूल करताय, ते बाकायदा तेवढेच आमचे पुढच्या वर्षी तुम्ही वजावट करताय. आमचे पैसे ते व्याजासह देणार का? मग या तुमच्या वारंवार होणाऱ्या चुकी या थांबल्या पाहिजेत. आणि हे जे आता आर्थिक वर्ष चालू झाले, आता 25-26 चालू होतंय, यापूर्वीच प्रशासनाला 2 वेळा सूचित केले की मार्च एंडिंग पर्यंत तुम्ही फेर सर्वेक्षण करून कर प्रणाली अद्ययावत करा, परंतु ते सर्वेक्षण देखील थांबले. या वर्षी देखील हीच परंपरा करवाढीची होईल याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाला अजून अवधी आहे. एप्रिल आणि मेचा या 2 महिन्यात एकदम कर्तव्यदक्षपणाने सर्वेक्षण करावं, सर्व मालमत्ता कर कक्षेत आणाव्या, नागरिकांच्या हरकती सूचनांचा विचार करावा आणि मे मध्ये तुमचं टॅक्सेशन फायनल करून त्याचा इम्पॅक्ट वरिष्ठ प्रशासनाला त्याचा अहवाल कळवा. करवाढीचं मुख्य कारण काय असू शकतं? कर जे वाढवलाय तर करवाढीतून गावाचा विकास केला जातो असं म्हणतात. म्हणजे करवाढीचं तुमच्या इथलं मुख्य कारण काय असेल? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, कोणतंही टॅक्सेशन करताना शासन म्हणलंय की दर 4 वर्षानंतर फेर सर्वेक्षण करून करवाढ केली पाहिजे. या शासनाच्या ध्येय धोरणानुसार
मी सांगू इच्छितो शासनाला की प्रथमतः तुमचं अंदाजपत्रक प्रसिद्ध केलं पाहिजे. तुमचं महसुली उत्पन्न व तुमचा होणारा खर्च याचा मेळ जमत नसेल, ग्रामपंचायत आर्थिक तोट्यात असेल तर करवाढ करणं अपेक्षित आहे. परंतु तुमचा ऑब्स्ट्रॅक्ट वार्षिक जमा खर्चाचा अहवाल आपण प्रसिद्ध करत नसाल, ही करवाढ का करणं गरजेचं आहे सिद्ध होत नसेल, तर तुम्ही ही करवाढ फक्त त्या परिपत्रकाला अनुसरून करताय का याचा देखील विचार केला पाहिजे. एक मिनिट, जी करवाढ आहे तो आता मला असे बरेच लोक कर भरत नाहीत, तर ग्रामपंचायत काही ऑब्जेक्शन घेत नाही. आता एक 30% वाढ आहे आणि ती त्यांची थकबाकी भरपूर आहे, काय काही 40-50 पण गेली आहे माझ्या माहितीनुसार. पण याच्यावर आपली भूमिका काय आणि ते ग्रामपंचायत ॲक्शन काय घेत नाही, तर तुम्ही तो मुद्दा केला पत्रकाराला आहे. सांगू इच्छितो, संपूर्ण पुरावे माझ्याकडे आहेत. पत्रकार परिषद झाल्यानंतर तुम्हाला वेळोवेळी केलेल्या अर्जाची प्रत मी दाखवतो. मागील वर्षी 23-24ला ग्रामसभेमध्ये, महिला सभेमध्ये आणि इव्हन तुमच्या मासिक सभेमध्ये 23-24ची वार्षिक तुमची जमा खर्चाची बाजू प्रसिद्ध करा. जे नागरिक थकबाकीदार आहेत त्यांची यादी दर्शनी भागावर नोटीस बोर्डला लावावी, जेणेकरून खरंच कोणते नागरिक वर्षानुवर्ष पट्टी भरत नाहीत हे सिद्ध होईल. आणि मग ते कर वसुलीसाठी तुमच्या विविध ज्या काय प्रणाली तुम्हाला अवलंबायच्या आहेत त्या देखील त्यांना आम्ही सूचना केल्या की वारंवार एखादा करदाता 5-5, 10-10 वर्ष टॅक्स भरत नसेल, सुविधा घेत असेल आणि जर त्याचं नाव पुढे जर त्याच्या घरापुढे बँड वाजवण्याची पद्धत जर नवीन आपण अनुसरली, आपसुकच कर वसूल होईल. पण कर वसूल करण्याची विविध माध्यमं त्यांनी अनुकरली पाहिजेत. ते अनुकरण होत नाही. आणि याचा शेवटचा टप्पा एक दुःखदायक सांगतो की सर्वसामान्य नागरिक आम्ही वेळोवेळी पट्टी भरतो आणि जे पट्टी भरत नाही मग ते तुमचं काहीतरी लोक अदालत येते आणि त्या लोक अदालतीमध्ये तडजोड केली जाते. त्या तडजोडीमध्ये त्याला काही दंड नोटीस फी माफही होत असेल, मग अशी जर वेगळी जर सिस्टीम त्या नागरिकाला मिळाली तर तो 5-5, 10-10 वर्ष पट्टीच भरणार नाही. पण लोक अदालतीमध्ये त्याचे दंड नोटीस तुम्ही घेतली पाहिजे, त्याला स्लॅब दिला पाहिजे. पण त्याला जर तुम्ही सूट देत असाल तर नागरिकांना तुम्ही वेगळा मार्ग दाखवताय की कर थकवा, 5 वर्षांनी लोक अदालतीमध्ये या, सूट घ्या आणि पट्टी भरा. याचाच अर्थ प्रामाणिक करदात्यावर हा मोठा होणारा अन्याय आहे. तुमचे जे कामक्षेत्र ग्रामपंचायतमध्ये तुमचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा तुमच्या समस्या मांडण्यासाठी तुम्ही प्रत्येक वार्डातून सदस्य निवडून दिलेले, त्या सदस्यांना करवाढ मान्य आहे का? त्यापैकी विरोध करणारे कोणी सदस्य आहेत? सांगू इच्छितो, माझी फॅमिली स्वतः सदस्य आहे. वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाला करवाढी संदर्भात बेकायदेशीर ठरावासंदर्भात पत्रव्यवहार केलेले आहेत. त्याचबरोबर एक सामाजिक कामाची आवड म्हणून आम्ही देखील वेळोवेळी पत्रव्यवहार केलेले आहेत, त्याचे पुरावे आहेत. परंतु स्थानिक प्रशासकीय अधिकारी एखादे 1 ते 8 मुद्दे लिहा आपण जेव्हा तक्रार करतो तर ठराव मासिक सभेच्या प्रोसिडिंगला असा लिहिला जातो, संबंधित अर्जदाराचा 1 ते 8 मुद्दे लिहा अर्जाचं वाचन केलं, नियमाप्रमाणे कारवाई करा. मी सांगू इच्छितो पत्रकार बंधूंना की 1 ते 8 मुद्दे, मग तो अर्ज हरवल्यानंतर आम्ही शोधून द्यायचा. मग तुम्ही जो ठराव लिहिताय त्या ठरावामध्ये 1 ते 8 मुद्द्याचं स्पष्टीकरण का लिहित नाही? जर आपण स्पष्टीकरण लिहिलं तर नक्कीच कळेल की मागणी करणाऱ्याची मागणी काय. सेकंड त्याचा पार्ट असा आहे, प्रोसिडिंगला साईडलाच लिहिलेलं आहे, ठरावाची शेरे तारीख अंमलबजावणी करा. एखादा विषय जोपर्यंत संपत नाही तो विषय प्राधान्यक्रमाने संपलाय किंवा कोणत्या स्तरावर आहे नाहीये, मुद्दा हा आहे सदस्यांना ही करवाढ मान्य आहे का? तुम्हाला जर मान्य नसेल तर तुम्ही आलाय. सदस्यांना करवाढ मान्य नाही याचं प्रत्युत्तर सदस्यांनी आम्ही वैयक्तिक फॅमिली सदस्य आहोत, आमचे सहकारी काही महिला सदस्य असतील फॅमिली बरोबरच्या, त्यांनी या करवाढीला विरोध केलाय. त्याचं पत्र देखील प्रशासनाला दिलेलं आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितलं गेलं की ही करवाढ अन्य केली तर त्याने सील केली. सत्य गुन्हा दाखल करण्यात यावं त्यांच्यावर. मुद्दा असा आहे बघा, मी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सांगू इच्छितो हे टॅक्सेशन फायनल झालं कसं? हे ज्यांच्याकडनं तुम्ही बायोडेटा फिट करून आणला हे क्रॉस चेक न करता तो तुम्ही अंतिम केला कसा? साहजिकच तुम्ही एखाद्याकडनं कर मागणी करताय, ती कर मागणी योग्य झाली अयोग्य झाली याची तपासणी न करता तुम्ही तो डाटा अप्रूव्हल केला आणि लोकांकडनं पट्टी वसूल केली. आणि आश्चर्याचा भाग असा, 1 एप्रिल पासून ऑगस्ट महिन्यापर्यंत चालू वर्षाची कोणतीही पट्टी वसूल झाली नाही. याचं कारण तुमचा जो कर मागणीचा डाटा होता तो फायनल झालेला नव्हता. रेडी रेकनरप्रमाणे करवाढ केली असं मला काल ग्रामपंचायत मी काल त्याला प्रश्न विचारला, तुम्ही 30% वाढ केली ती कुठल्या बेसवर केली? तर त्याने मला रेडी रेकनर
काल मी ग्रामविकासाकडे असं विचारलं तर ते म्हणे की रेडी रेखनाप्रमाणे करणार तुम्ही. जसं शासनाचा रेडी वाढत जातो तशापर्यंत घरपट्टी वाढत जाते. तर ती म्हणजे त्यामध्ये 30% वस्तू म्हणजे 10-15% नाही का, तर असंही प्रतिकृती केला की एकदम 30% कशी काय. आपण विचारलेला मुद्दा असा आहे, मुद्दा प्रथमतः मी तेच म्हणतोय की शासन परिपत्रक काढते, रेडी रेकनरचा दर देते, दर 4 वर्षांनी फेर सर्वेक्षण करायला सांगते. तुमच्या करवाढीला विरोध नाही, तुमच्या सिस्टीमला विरोध आहे. तुम्ही मूळतः फेर सर्वेक्षण का केलं नाही? फेर सर्वेक्षण करा. खरंच किती मालमत्ता कर कक्षेत येतात ते, किती लोक कर चुकवेगिरी करतात ते, आणि याचा बॅकलॉग तुमचा भरून नाही ना आर्थिक, तर सर्वेक्षण का होत नाही? ठीक आहे. तर तुम्ही स्वाक्षरी जे अभियान घेताय ते घेण्यामागचा उद्देश काय? ही जी केलेली करवाढ आहे ती बेकायदेशीर आहे. फेर सर्वेक्षण पूर्णतः करावं. कर कक्षामध्ये किती मालमत्ता जैसे ते आहेत, किती मालमत्तामध्ये फेरबदल केलेले आढळल्यात आणि किती मालमत्ता पूर्णतः नवीन आढळल्या, याचा बॅकलॉग 3 टप्प्यामध्ये सादर करावा आणि नागरिकांच्या हरकती सूचना संबंधित नेमलेली कमिटी यांचा सारासार विचार करून जी काय करवाढ सर्वांच्या चर्चेनुसार होईल ती अंतिम करण्यात येईल. कर आकारणी करतात तर कर आकारणी करण्याच्या मागचा उद्देश सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे. वार्ड नंबर 1 मध्ये 27 जानेवारी 2025ला मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये खूप मोठी चर्चा झाली. त्या चर्चेमध्ये या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की ह्या योजनेचा 50% लोकांना लाभ झाला. ही अशी लोकांची दिशाभूल करतात. माझी ग्रामस्थांना हात जोडून विनंती आहे की यांच्या अफवावरती विश्वास ठेवू नका. आता आम्ही मीटिंग घ्यायच्या अगोदर करवाढ करू नका, करवाढ जी झाली आहे तो आता टॅक्स भरू नका असं आवाहन करताय का तुम्ही? 100% असा करणार की तुम्ही जर आम्हाला विश्वासात घेत नसल आणि आमच्या घरांचं निकषावरती तुम्ही पट्टी हे करा. भले माझी 1 मजली असेल, निकष काढा. RCC दुलपाकी कसं आहे त्याचे निकष करा, त्याचं सर्वेक्षण करा. ह्या सर्वेक्षणाची मीटिंग त्या तिथं झाली. त्या संरक्षण करण्याच्या अधिकाऱ्याला त्यांच्या म्हणण्यानुसार 100 रुपये आम्ही कबूल केले, पण अजूनपर्यंत ते काही झालेलं नाही. हे फक्त लोक जमवतात, लोकांची दिशाभूल करण्यासाठी ग्रामसभा घेतात. ग्रामसभेमध्ये सदस्य दर्शक करतात, ग्रामस्थांना बोलून देत नाही. हा कुठला प्रकार आहे? आणि ही जर आम्ही शिवच्या व्हिडिओच्या लक्षात आली तर ते सुद्धा पांगळे पडले. म्हणजे आम्हाला न्याय मिळणार कसा? या न्यायासाठी आमच्या ग्रामस्थांची मागणी, आम्ही तुमच्या या वाढीवाला विरोध करीत नाही, तो वाढीव करण्यामागचं उद्देश सुद्धा आमच्याकडे आला पाहिजे. काय सुधारणा केली? 6 महिने झाले लाईनी खोलून ठेवल्या, चालता येत नाही, परवानग्या नाही, आराखडा एक आहे, योजना दुसरीकडे, कसं काय मान्य होतं? अरे तुम्ही ग्रामस्थांना तुम्ही काही झिरो समजता का? ही ग्रामपंचायत जी संस्था आहे ते गावचा कारभार चांगला चालावा यासाठी प्रशासनाने नियुक्ती केलेली 1952 सालची योजना आहे. परंतु ह्या प्रशासनाला आता एकूण किती सदस्यांचा विरोध आहे या करवाढीला? सदस्य किती सदस्यांचा विरोध आहे आता सध्या? आता ह्याच्यामध्ये 9 महिला सदस्य 9 आणि बाकी जेंट्स. पण हे जुमानीतच नाही. अहो वार्षिक सभा घेतली, एक सेकंड त्यांचा वार्षिक सभा घेतली तर त्या प्रोसिडिंग बुकावरती सह्या घेतात. प्रोसिडिंग बुकावरती सह्या घेतल्यानंतर झालेले विषय त्या प्रोसिडिंग बुकावरती यायला पाहिजे. पण हे भाऊसाहेब आहे त्यांच्या मताने तेवढेच घेतात, बाकीचे विषय झिरो करून टाकतात. करवाढीला 17 पैकी किती सदस्यांचा विरोध आहे? आमच्या माहितीप्रमाणे माहिती आत्ताची जी आत्ताची जी प्रस्तावित करवाढ विद्यमान ग्रामसेवकांनी केलेली आहे, आमच्या माहितीप्रमाणे विद्यमान सदस्य म्हणजे कुठल्याही पक्षाचे असू द्या किंवा कुठल्याही आघाडी युतीचे असू द्या, त्याच्यापैकी जवळजवळ सगळ्याच ग्रामपंचायत सदस्यांचा या प्रस्तावित करवाढीला विरोध आहे. पण एक ग्रामसेवकांनी स्वतःहून एका खाजगी कंपनीला ही
प्रस्तावित करवाढ करायची तर ती किती करायची याचा प्रस्ताव त्यांनी कसा सादर केला, त्यासाठी कुठली ग्रामसभा घेतली हेही सांगितलेलं नाहीये. याची सूचना कुठल्याही ग्रामस्थांना कुठल्याही पत्रकाद्वारे किंवा कुठल्याही प्रकारे दिलेली नाहीये. आणि ज्यांनी ही करवाढ सुचवली त्या कंपनीने कामशेतमध्ये येऊन ह्याचं काही सर्वेक्षण केलंय का, त्यांची लोक घरोघरी फिरली आहेत का, त्यांना काही नवीन बांधकाम निदर्शनात आलेत का, असा काही डेटा त्यांनी ग्रामसेवकांना सादर केलाय का, याचं कुठलंही उत्तर विद्यमान ग्रामसेवक देत नाही. पण आता सदस्य पाठिंब्याला का आले नाही? सदस्य पाठिंब्याला इथं यायलाच पाहिजे असं नाही. आणि शेवटी आज 13-14 जणांची 17 जणांची बॉडी आता इथं विद्यमान 3 ते 4 सदस्याच्या पती इथं ऑलरेडी उपलब्ध आहे. त्यामुळं सदस्य आलेच पाहिजे हा क्रायटेरिया इथं होऊ शकत नाहीये. ते त्यांच्या काही खासगी कामासाठी गेले असेल, पण ग्रामसभेत त्यांनी सुद्धा प्रस्तावित करवाढीला 23च्या प्रस्तावित करवाढीला विरोध केलेला आहे. विरोध हा लेखी केलेला आहे का? विरोध लेखी केलेला आहे काय? लेखी केलेला आहे. ग्रामसभेत तो ठराव मंजूर झालेला आहे आणि म्हणूनच त्यावेळेस प्रस्तावित करवाढीला स्थगिती दिली होती. एक प्रश्न असा आहे की ग्रामसभेला बऱ्यापैकी सदस्यच गैरहजर असतात. आता तो करवाढी संदर्भामध्ये आपली चर्चा आहे. ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहोत किंवा न राहोत ते शासनाचं काय प्रचलित धोरण असेल ते शासन ठरवेल. आता मुद्दा करवाढीचा आहे, फोकस एकाच विषयावर करावा. अगदी चर्चा मुद्द्याची. अगदी शेवटचा प्रश्न आहे, थोडक्यात सांगा, करवाढ जर का रद्द झाली नाही तर तुमची भूमिका काय असणार आहे, इथून पुढचं तुमचं पाऊल? जर करवाढ ही रद्द केली नाही तर याचा अर्थ सरळ होतो की विद्यमान प्रशासन जे आहे ते ग्रामस्थांच्या सार्वभौमत्वाचा अनादर करत आहे. कारण घटनेप्रमाणे संविधानाप्रमाणे ग्रामसभेचा निर्णय हा अंतिम आणि सर्वोच्च निर्णय असतो. त्याची अंमलबजावणी जर ग्रामसेवक करत नसतील तर त्यांच्या विरुद्ध हक्कभंगाचा किंवा जे काही कायदेशीर कारवाई संविधानिक मार्गाने करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. संविधानिक मार्गाने जे काही विरोध करता येतील आम्हाला त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही ते विरोध नक्की करू. ग्रामपंचायत कामशेत यांनी जी बेकायदेशीर 30% करवाढ केलेली आहे त्याच्या विरोधात आजपासून सह्यांची मोहीम चालू झालेली आहे. आणि ही सह्यांची मोहीम साधारणतः कामशेत शहरातून 2 ते 3 हजार लोक या ठिकाणी या सह्या करणार आहेत. या ठिकाणी आतापासून त्याचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. सह्यांचं मोहीम म्हणजे कशी असणार आहे? तुम्ही घरोघरी जाऊन सह्या घेणार आहेत की कुठल्या ठिकाणी उभं राहून सह्यांची मोहीम चालवणार या आहे? ठिकाणी प्रत्येक कमिटीचे जे सदस्य आहेत, समजा मी 4 नंबर प्रभागामध्ये तर मी 4 नंबर प्रभागामध्ये असणाऱ्या नागरिकांच्या सहाय्य मी घेणार आहे. 5 नंबरमध्ये असेल वसंत काळे असेल ते त्या 5 नंबरवरती मधील सहाय्य घेणार आहेत. वरती भीमनगरमध्ये असेल आमचे सहकारी संतोष भाऊ कदम असतील ते त्या ठिकाणी हे करणार आहे. आणि इंद्रायणीमध्ये संतोष कुमार असतील हे त्या ठिकाणी सह्यांच्या मोहिमेमध्ये सहभागी घेणार आहे. एकूण किती सदस्य असे नेमलेले आहेत? जवळजवळ 15 लोकांची कमिटी. आणि हे स्वाक्षरी मोहीम किती दिवस चालणार आहे? किती दिवस कमीत कमी 15 दिवस ही स्वाक्षरी मोहीम चालणार आहे. ही स्वाक्षरी मोहीम झाल्यानंतर पुढचं पाऊल काय? ही स्वाक्षरी मोहीम झाल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल सर्वांना या ठिकाणी पत्रव्यवहार या स्वाक्षरी मोहिमेचा पाठवण्यात येणार आहे. त्याच्यानंतर 10 दिवसानंतर आम्ही जर आमची मागणी मान्य झाली नाही, या टॅक्सला स्थगिती दिली नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे, उपोषण करणार आहे. धन्यवाद.